नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. पोलादपूर तालुक्यातील क्रिकेट प्रेमींसाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेली पोलादपूर प्रीमियर लीग पर्व 5 स्पर्धा यंदा मोठ्या उत्साहात पार पडली. तालुक्यातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा माझा तालुका माझा अभिमान या संकल्पनेतून पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत आयोजित करण्यात आले होते. विकास शेठ गोगावले यांच्या पुरस्काराखाली आणि सिद्धेशेठ युवा मंचच्या वतीने 6 दिवसीय स्पर्धा अत्यंत उत्कृष्ट नियोजनासह पार पडली. या पर्वामध्ये एकूण 24 संघाने तुला सहभाग नोंदवला असून त्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये भानुदास मोहिते ओरियन संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावलं आहे. विजेत्यांना पारितोषिक, आकर्षक बक्षिसे. प्रथम क्रमांक भानुदास मोहिते ओरियन संघ मालकास 4 व्हीलर 1,51,000 चषक. द्वितीय क्रमांक जय हनुमान ओरियन्स 1,11,000 आणि चषक. तृतीय क्रमांक राम वरदायनी कापडे संघ 81,000 आणि चषक. याशिवाय चतुर्थ अक्कलकोट करंजे संघ 61,000, पंचम पळशीळ संघ 61,000 तर पष्टमध्ये आईत कुलस्वामिनी संघ देवळे 61,000. लकी ड्रॉमध्ये बक्षिसांची लयलूट झाली असून प्रेक्षकांसाठी आयोजित लकी ड्रॉमध्ये प्रथम बक्षीस ॲक्टिवा अक्षय मोहिते, द्वितीय बक्षीस फ्रीज यश सुतार, तृतीय बक्षीस वॉशिंग मशीन गोविंद सुतार. स्पर्धेच्या समारोप प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये जिल्हा परिषद अर्थाणी शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, इंडियन फॅन क्लबचे वसीम पारकर अध्यक्ष श्री संदीप कदम, मंगेश बेलोसे सभापती बांधकाम श्री सिद्धेश शेठ, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर निलेश कुंभार, नगरसेवक नागेश पवार, विनायक दीक्षित तसेच युवासेना उपतालुका अधिकारी विक्रम भिलारे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. संपूर्ण स्पर्धेचं आयोजन यंग स्टार ग्रुप, सिद्धेश शेठ युवा मंच आणि पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत दिमागदार पद्धतीने केलं. या स्पर्धेमुळे तालुक्यातील क्रीडा संस्कृतीला मोठी चालना मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे. सिद्धेश पवार, कोकण वार्ता न्यूज, पोलादपूर. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.